नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी पेपर 1 हा परीक्षा 22 जुलै 2017 झाली. त्याच्यातला आपण आज भाग 1 चा इंग्रजी पाहणार आहोत. त्याचा पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लायनला क्लब आणि फ्रॉगला कसं काय राहते? काड फूल असं म्हणतो. म्हणजे लॉयन कशामध्ये राहते? क्लब म्हणजे त्याचा झुंड. लॉयनचा झुंडला क्लब म्हणतात, फ्रॉगच्या झुंडला फूल म्हणतात. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. म्हणजे कोणत्या ह्या वाक्यामध्ये खाली कोणत्या वाक्यामध्ये चूक आहे? एरर म्हणजे चूक, आपल्याला ती शोधून काढायची आहे. प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू मी ही इज आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल. तर हे डी वालं चूक काय? धिस रोल नाही पाहिजे, तर रोल पाहिजे फक्त. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आपल्याला वाक्य दिलेलं आहे, त्याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तर इथं सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. तर याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस जर पाहिलं आपण, तर आय वॉज बिंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स, हे त्याचं उत्तर होते. चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आयडोरचा अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी. विरुद्धार्थी शब्द त्याचा डिस्डेन होतो. आता आपल्याला इथे चूज द प्रॉपर आर्टिकल, आणि जर आर्टिकल नसेल तर तिथे एक्स लिहायचं. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. इथून वाक्य आहे, वी या आवरच्या आधी काय लागते? ए किंवा आय, तर आय नंतर लागते. अँड अ हाफ लागते, तर अ हाफ फॉर अ प्लेट. म्हणजे इथं काय लागेल? आयन आणि ए लागेल इथे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच करायचं. उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. तर इथं उत्तर येईल याचं. ठीक आहे, व्हॉट अ म्हणजे हे एक्सक्लामेटरीचं वाक्य आहे, लक्षात राहू द्या. इथं एक्सक्लामेटरी चिन्ह द्यायला हवं होतं त्यांनी, पण दिलं नाही त्यांनी. पण तरी पण हे वॉट फक्त वॉट असला असतं तर तो WH टाईप क्वेश्चन असला असता. त्याच्यामुळे इथं एक्सक्लेम्ड येईल. त्या दोन मध्येच एक्सक्लेम्ड आहे. विथ वंडर हे पहिल्या नंबरचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. चूज द मोर सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन ॲनिमल दॅट फीड अँड इन्सेक्ट. तर त्याचं उत्तर आहे इन्सेक्टिव्हरस, हे त्याचं उत्तर आहे. तुमचा आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन नंबर सो दॅट अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंग विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे आपल्याला काय करायचं, हे इकडे तिकडे शब्द दिले, आता एक शब्द आपल्याला तयार होईल असा शब्द. तर असे करताना आपण काय करायचं, करत बसायचं नाही कोणता शब्द येईल. आपण काय करायचं, याच्यापासून 5व्या नंबरचं घ्यायचं. ठीक आहे, नंतर 4 नंबरचं घेतलं, समजा हे 3 नंबरचं घेतलं, हे 6 नंबरचं घेतलं. ठीक आहे, सॉरी, पहिले 5 नंबरचा शब्द कोणता आहे? 5 नंबर. हे सगळे करून पाहायचे ना. मी डायरेक्ट उत्तर सांगतोय, तुम्ही प्रत्येक शब्द करून पाहायचा. 5 नंबरला आहे ए, 4 नंबरला आहे आर, 3 नंबरला आहे डी, 6 नंबरला आहे ई, 2 नंबरला आहे एन, आणि हे अर्जंट शब्द तयार होते. अर्जंट म्हणजे अतिशय तातडीचा. ठीक आहे, तर इथे अर्जंट तयार होतो शब्द. पुढचा आपण शब्द घेऊ. प्रश्न, अरेंज द जंबल पार्ट विच आर लेबल्ड PQRS टू प्रोडक्ट द करेक्ट सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट सिक्वेन्स आपल्याला लिहायचे. 10वीला
याची फार तयारी आपल्या राहते. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या अशा प्रकारचे प्रश्न करायचे असेल 10वीचं थोडं जनरल पार्टचं आहे ते वाचून घ्या, म्हणजे तुमचं हे जे आहे ते परफेक्ट होईल. रीडिंग बुक्स, रीडिंग बुक्सच्या पुढचं इज अ हॅबिट बट also enlarge the mind because it is not increase the knowledge which must be cultivated by everyone. तर इथं पाहिजे PSRQ, म्हणजे पहिले P म्हणजे हा पाहिजे बुक्स, रीडिंग बुक्स इज अ हॅबिट, त्याच्यानंतर यस विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरीबडी, त्याच्यानंतर आर because it is not only increases knowledge but also enlarge the mind. पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर नॉट ओनलीचं पहिलं येते आणि बट ऑल्सो तर दुसरं येते, म्हणजे आर क्यू पाहिजे होतं. आर क्यू सिरियल वाईज जर पाहिला तुम्ही आर क्यू, तर आर क्यू फक्त इथेच आर क्यू आपला सिरियल वाईज आहे. तुम्ही थोडं लॉजिक जरी लावलं तरी हे उत्तर सहज येण्यासारखं होतं. 10व्या नंबरचा प्रश्न पास झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर करणार नाही. ठीक आहे, हा प्रश्नच बाद झालेला होता. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज अ न्यूज. पहा इथून वाक्य आहे, इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. इथे ऑफ सक्सेस यायला पाहिजे. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बॉस बिलो माइस है स्प्रिक. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे तर व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. माय फादर इज काइंड, इथं काइंड पाहिजे होतं. बॅड सॅड म्हणत नाही आपण, हॅपी पण नाही, काइंड म्हणतो, इज काइंड. फाइंड आउट द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर टू फिल इन द ब्लँक इन द सेम ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. म्हणजे आपल्याला काय करायचं, फिल इन द ब्लँक्स करायचं, मिनिंगफुल अर्थ करायचं. इथून वाक्य सुरू होते. पीपल वेअर ऑफ टू ब्रदर्स बिकॉज देअर बिहेवियर सिमिलर. सस्पिशियस आणि अनयुज्युअल इथं पाहिजे होतं. ठीक आहे, सस्पिशियस. पुढचा प्रश्न आहे आपल्याला फाइंड ऑड सेंटेन्स आउट. द गोट इट्स ग्रास, हे ऑड सेंटेन्स आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट वेस्ट टाइम म्हणतो आपण, आहे की नाही, डोंट वेस्ट टाइम. ठीक आहे, सोपे आहे थोडेसे. थोडं जर पर्यायाचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला याचे उत्तर येतील. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर इथं ऑक्सन पाहिजे होतं. चाइल्डचं चिल्ड्रेन, पिल्लू, हे काय समूहदर्शक आहे. अनेक वचनी, एक वचन. फूटचं फीट होते, डिअरचं डिअरच राहते. ठीक आहे, असा प्रश्न बऱ्याच वेळेस येतो आणि येतोच परीक्षेला. ऑक्सन पाहिजे, तर ते चुकीचं झालेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट्स हॅव अ नाईस पिकनिक. लेटस पाहिजे. ठीक आहे, लेट्स म्हणजे लेटस. लेटच्या नंतर नेहमी अस लागते, लेट अस. फाइंड फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिक स्टे रॅबिटचं काय होते, बरोव. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. आय वॉन्ट टू, परमिशन साठी पाहिजे ऑप्शन. आय वॉन्ट टू मेक अ कॉल. आपल्याला एक कॉल करायचा, त्याच्यासाठी आपल्याला परमिशन घ्यायची, तर त्याच्यासाठी आपण काय म्हणू, कॅन आय यूज युअर फोन. ठीक आहे, आय यूज युअर फोन नाही. ठीक आहे, आपण थोडीशी रिक्वेस्ट करू, प्लीज कॅन आय असं वापरू. तिथे प्लीज वगैरे वापरलं नाही. गिव्ह मी युअर फोन म्हणतो का आपण, जे आपण हक्काने नाही म्हणू शकत. आय यूज युअर फोन, आपण यूज म्हणजे आपण तुमचा फोन वापरलेला आहे का, आपण नाही. तर आपल्याला फोन करायचा आहे, त्याच्यासाठी आय कॅन आय यूज युअर फोन म्हणजे मी तुमचा फोन वापरू शकतो का.
Choose the correct punctuation mark for the sentence. It's 4 o'clock. तर इथं apostrophe आहे. ठीक आहे. If fish soul then star galaxy. ठीक आहे. फिशचा सोल राहते म्हणजे आपला घोळक्याला म्हणतो आणि स्टारच्या घोळक्याला आपण गॅलेक्सी म्हणतो. फिल इन द ब्लँक्स आपल्याला इथे लिहायचं अ ट्री ग्रोज इन डायरेक्शन. ट्री कोणत्या डायरेक्शन जाते? आजूबाजूच्या डायरेक्शन जाते का वरच्या डायरेक्शन जाते? वरच्या डायरेक्शन. इथं अपवर्ड डायरेक्शन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द बोट डिझास्टर दॅट took place near Patna more than 30 passengers were. इथे दोन उत्तर होते याचे, फिअर्ड किंवा प्रिझ्युम्ड. तुम्ही जर दोन पैकी कोणतंही उत्तर लिहिलं असतं तर त्याचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. इथे दोन उत्तर होते, दोन पॉसिबिलिटी होत्या इथे. आता त्याच्यानंतर इथं उतार आहे, तिथं उतार आहे, त्या उतारावरची उत्तरे होती. ठीक आहे. ह्या उतारावर प्रश्न होता, गांधीजी बिलीव्ड दॅट अ मॅन ऑफ इंटेलेक्ट शुड even more not surpass his talent. हा उतारा आहे. तुम्ही उतारा वाचून करू शकता. पहिली उतारा फार शॉर्ट आहे याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे गांधीजी नेवर बिलीव्ह, इथं नेवर आर पाहिजे होतं, नेवर बिलीव्ह इन कम्प्लीट इक्वॅलिटी इन ऑल रिस्पेक्ट. हे त्याचं उत्तर होतं. पुढचं होतं प्रश्न, trusteeship concept of Gandhiji is applicable to all fields of life. According to Gandhiji, one can serve the society if one use talent wisely. त्याने आपल्या टॅलेंटचा जर चातुर्यपणे वापर केला तर तो काय करू शकतो, म्हणजे सोसायटीला सर्व करू शकतो. द टायटल ऑफ पॅसेज शुड बी, पॅसेजचा टायटल काय पाहिजे? गांधीजीज फिलॉसॉफी. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे काही प्रश्न घेतले, त्याचप्रमाणे आपण बाकी विषयाचे पण घेत असतो. त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.